प्रीतीज वर्ल्ड या माझ्या युट्यूब चॅनेलवरती मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज आहे 6 जानेवारी मंगळवार. 2026 ची पहिली अंगारकी आहे आज आणि अर्थात ह्या वर्षाची माझी पहिली मोदकांची ऑर्डर. ही क्लिप आहे आदल्या दिवशीची, जेव्हा मी सगळी तयारी करून ठेवलेली. तर इकडे मी 13 नारळ खाऊन घेतलेले आहेत आणि गुळ सुद्धा चिरून घेतलेला आहे. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मी सारण कसं बनवते. तर आधी मी गूळ व्यवस्थितपणे वितळून घेते. काही लोक गूळ आणि खोबरं एकत्रच गॅसवरती शिजवून त्याचं सारण बनवतात, पण मला वाटतं की गूळ जर आधी शिजवून घेतला तर सारण लवकर तयार होतो. सो इकडे गूळ व्यवस्थितपणे वितळून घेतलेला आहे मी. आता ह्यात सगळं खोबरं घालायचं आहे. तर इकडे मी थोड्या थोड्या क्वांटिटीज मध्येच खोबरं घालत आहे, म्हणजे ते मिक्स करायला मला सोपं जाईल. सारणाचा पहिला बॅच मी अशा प्रकारे घंगाळ्यात काढून घेतला आणि पुन्हा एकदा दुसरा बॅच बनवून घेतला. 6 मोदक मला आता दुपारी द्यायचे आहेत. तर इथे मी छोट्या कढईतच उकड काढून घेतलेली आहे. आता मी ती छान मळून घेते. सो अशा प्रकारे लिंबाच्या साईजचे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे. आता ह्या सगळ्या पिठाचे मी पटापट गोळे करून घेते तयार. तर इथे पहिल्या ऑर्डरचे 6 मोदक रेडी आहेत. आता हे मी वाफवायला ठेवते. इकडे सारण तयार आहे. इकडे पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे उकड काढण्याकरता कढई जी मोठी लागणार आहे ती मी काढून ठेवलेली आहे. हे स्टीमर आहे ज्याच्यात मी मोदक वाफवणार आहे आणि मोदक वाफवल्यानंतर ते मी ह्या कॅसरॉलमध्ये, म्हणजे हा हॉटपॉट आहे, या हॉटपॉटमध्ये मी ते मोदक ठेवणार आहे. आणि अर्थात हे पुरी मेकर आहे. सो त्यासोबत ही नेट मी घेतलेली आहे वाफवण्याकरता. सो आता आपण सुरू करूया मोदक बनवायला. आता बाकीची जी ऑर्डर आहे संध्याकाळची त्याची तयारी मी करत आहे. तर इकडे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आता ह्यात मी घालणार आहे चवीपुरतं मीठ, त्यानंतर साखर घालणार आहे. सो इथे मी 3 कप पाणी घेतलेलं आहे, त्यामुळे 3 चमचे साखर मी यात घालणार आहे. पाण्याला छान उकळी आली की त्यात तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर इकडे मी 3 कप पाण्याला 3 कप तांदळाचं पीठ वापरत आहे. आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता ह्याला मी झाकून ठेवणार आहे 10 मिनिटांकरता. व्यवस्थितपणे पीठ मळून घेतल्यानंतर अशा प्रकारे इक्वल साईजचे गोळे मी आधीच करून घेते, म्हणजे सगळे मोदक एकाच साईजचे होतात. तर इकडे साधारण 50 मोदक माझे तयार झालेले आहेत. माझा हॉटपॉट भरला की मी मोदक पॅक करायला घेते. आदल्या दिवशी मला 60 ते 70 मोदकांची ऑर्डर कन्फर्म होती आणि ह्या आधी सुद्धा संकष्टीला मला 60-70 मोदकांचीच ऑर्डर आलेली. पण ह्या वेळेला अंगारकी चतुर्थी होती आणि बऱ्याच ठिकाणी 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे मी 100 मोदकांची तयारी तर करूनच ठेवलेली. पण तरीही मला 16 मोदकांचं सारण कमीच पडत होतं, म्हणून शेवटच्या मिनिटाला खूप धावपळ झाली आणि 2 नारळाचं सारण पुन्हा बनवावं लागलं. माझ्याकडे हे मशीन असल्यामुळे नारळ खवण्याचा जो व्याप आहे तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे. या मशीन विषयी तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवेन. या वेळेला मोदकांच्या ऑर्डर्स जास्त असल्यामुळे
मी माझ्या आईला आणि सासूबाईंना बोलवून घेतलेलं. त्यामुळे उकड काढण्यापासून ते पीठ मळण्यापर्यंत आणि त्यानंतर मळलेल्या पिठाचे गोळे करेपर्यंत मला त्या दोघींची खूप मदत झाली. छान कळीदार मोदक कसा वळायचा हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्याकरता प्रीतीज वर्ल्ड या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा.